तर मित्रांनो, स्वागत आहे आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग असणार आहे लग्नाचा. आपण आज आलेलो आहे माधवीच्या लग्नाला. तर माधवीच्या लग्नाचा पूर्ण सोहळा मी तुम्हाला आज दाखवणार आहे. आय होप लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आमची मुलगी माधवी ही आत्म आम्ही तुम्हाला देत आहोत. आम्ही तिच्यातून लाडा ठेवला कौतुकाने पालन केला आहे. त्याच प्रेमाने तुम्ही त्या सांभाळाल ह्या आशेवरती आम्ही तुम्हाला आमची माधवी देत आहोत. आणि तो हात त्याला द्या. म्हणून तुम्ही काळजी करू नका. तुमची मुलगी आमच्या घरची गृहलक्ष्मी आहे. आमच्या कुटुंबाची दुःखी करणार आहे. आमच्या प्रथमेशपेक्षाही आम्ही तिला प्रेमाने मायेने वाढू. आमच्या इथे जी फुलं वाढवणार आहे ती पूर्ण काळजी आम्ही घेऊ. तुम्ही अजिबात काळजी करू नका. आता दोघांनी गळा भेटी द्या आणि चेहरा त्या व्यवहार ज्ञान, वैवाहिक कर्तव्याचं ज्ञान अजून तिला नाहीये. तुमच्याकडून अनंत चुका होती. तुम्ही तिची आई बनून सगळ्या चुका पोटात घ्याल. तिला अतिशय योग्य ते मार्गदर्शन कराल आणि आपल्या मुलीला सांभाळाल अशी आम्हाला आशा आहे. ही तुम्हाला नंतर विनंती आहे. तिला अधिक पुलाव आणि अधिक कोबी खा. हा दुनियाचं तुमच्याकडे उजळून आहे ती परिपूर्ण होती. ती तुला माझ्या पदरेकडे मायेने सांभाळेल. अजिबात काळजी करू नकोस. मी तिची आई बनी. तुझी काय वेळी काय माझं गाडी दे. तुला वेळ होतं माझं दोघं जण कोणतरी स्टेजवरती या. वरदमूर्तये श्रीमन्महागणाधिपतये नमः. गुरुभ्यो नमः. इष्टदेवताभ्यो नमः. नायकं गजमुखो भोरेश्वरो सिद्धिदो बन्दाडो वरुणं विनायकमहो चिन्तामणि थिरुरमो विघ्नेश्वरमो ओझरो रामो रांजन संस्थितो गणपति कुर्याद्वयोर्मङ्गलं शुभमङ्गलं. सावधान मोठे दोंद कटी फणींद्र परवा शशि शोभतो आदि अंकुशलाडुपद्मपरशु दन्ते हिरासडकतो पाये वैंजन भागर्यारुणधुने प्रेमे बला नाचतो ऐसा देव गणेशदो वधुवरा कुर्याद्वयोर्मङ्गलं शुभमङ्गलं. सावधान लक्ष्मी गौस्तुभपारिजातकसुरा सावधान. बहुकल्पना न करणे
भूया सदा मंगलम शुभमंगलम सावधान तदेव लग्नं श्रीनंद देवा ताराबलं चंद्रबलं देवा विद्याबलं दैवबलं देवा लक्ष्मीपते देवीयुगं स्मरामि शुभमंगला साविधान यद्मङ्गलं महेन्द्रस्य प्राप्तिदेव समागमे ऋषभस्कुलमानस्य भक्ते भवतु मङ्गलं सुमुहूर्तः सावधान अमरनाथं दुर्गते स्तोत्रमेतत् कठदिवरमवक्ता शुद्धतत्त्वमानः सभव विश्वलोके रुद्रपुत्रसुपात्र प्रचुरधर्नादो पुत्रवान् कीर्तिमांश सुमुहूर्तः सावधान तदेव सुदनन्ददेव ताराबलं चन्द्रबलन्ददेव विद्याबलं दैवबलन्ददेव लक्ष्मीपदेन्द्रं स्मरामि सुमुहूर्तः सावधान तदेव लग्नं सुदनन्ददेव ताराबलं चन्द्रबलन्ददेव विद्याबलं दैवबलन्ददेव लक्ष्मीपदेन्द्रं स्मरामि सुमुहूर्तः सावधान सावधान प्रमाणपदे सावधान ॐ श्री सावधान महेश्वर सावधान अद्युम्नश्य भवन्तु विजयायते आखण्डलोके भगवान् नमोऽस्ता वर्णपवनश्चैव धनादशशिवा ब्रह्मणा सहिता सर्वे दिक्पालामनुदे सदा कीर्तिलक्ष्मी उद्दिमेधा पुष्टि श्रद्धा क्रियामतिः बुद्धिर्लज्जा वपुशान्ति कान्ति सृष्टिश्च मातरः एते स्वम् अभिषञ्जन्तु देवपत्नसमश्रिताः आदित्यश्चन्द्रमा भौमभूतजीवसर्वजाः ग्रहाः स्वम् अभिषञ्जन्तु राहुकेतुशोभिताः देवदानवगन्धर्वा यक्षराक्षसमतराः कालस्यालयवाश्रय दलितसागराश्रयास्तिथर्जलादाः एते स्वम् अभिषञ्जन्तु सर्वकामासिद्धये प्रीतये ब्रह्मविवाह विधिना कन्यादानम अहम करिष्ये आणि सोड अभिषेकाग्रसिद्ध्यर्वन्मुनिदेवसुरासुरैः सर्वविघ्नानस्तस्मै गणाधिपतये नमः महागणपतये नमः प्रार्थनापूर्वक नमस्कारान् समर्पयामि नमस्कारोमि अनफॉर्च्युनेटली आपल्या हिंदू धर्मामध्ये कुठल्याही प्रकारचे गुरुकुल वगैरे आपण मुलांना पाठवत नाही. जे गुरुजी लोक असतात ते तुम्हाला तुमचे स्पिरिच्युअल समजावत नाही आणि तुम्हाला देखील समजून घ्यायची फारशी इच्छा नसते असं माझं ऑब्झर्वेशन. पण मी थोडा वेडा माणूस आहे. मी या क्षेत्रात आलो त्याच्यासाठी की आपले स्पिरिच्युअल्स लोकांना समजावावे म्हणून या क्षेत्रात आलो आहे. अदरवाईज आय एम नॉट फ्रॉम दिस फील्ड. आय एम कमर्शियल आर्टिस्ट. ऍड लाईन फिल्म लाईन हे माझं क्षेत्र होतं. थँक गॉड लॉकडाऊन लागला. आमचे बंधू जे या क्षेत्रात 26 वर्ष आहेत ते मला चांगले गुरुजी मिळत नाहीत. मला मदतीला म्हणून ये म्हणून. त्याचा खरं मी नास्तिक माणूस आहे. माझा ह्या सगळ्यात विश्वास नाही. कारण देवी संकल्पना खूप मोठी आहे. ती एका छोट्या मूर्तीमध्ये सामावू शकत नाही. ती असते तिची अशी नतमस्तक व्हा की तुम्हाला सदोदित हेल्प करते. पण ती एवढी मोठी आहे की वी कांट इवन इमॅजिन फॉर दॅट. ओके राईट नाऊ जे कन्यादान आपण इथे करतो आहोत ह्याच्यावरती आजकाल खूप प्रोपागंडा चालू जातो फेसबुकवरती व्हॉट्सअपवरती की कन्या म्हणजे ही काय गाय आहे का बकरी आहे का तिचं दान करता तुम्ही. स्पेशली तरुण मुलांना मला समजवायची इच्छा आहे
की दान हे काही वाईट नसतं. दान हे खूप पवित्र कार्य आहे आणि त्यात कन्यादान हे सगळ्यात पवित्र कार्य धरलं जातं. असा समज आहे की आपल्या 3 पिढ्यांचं आपण कन्यादान करून उद्धार करतो आणि ह्या स्पिरिच्युअल साठी आपण कन्यादान असं म्हणतो. याच्यामध्ये मुलाला मुलीचे आई वडील हे प्रार्थना करतात की आमची मुलगी शरीराने पूर्णपणे तंदुरुस्त आहे, जे तुमचं कुळ वाढवू शकतं. कारण आजकाल हिंदूंमध्ये मुलं पैदा करणं देखील थोडंसं प्रॉब्लेम झालाय. जास्तीत जास्त 1-2 म्हणजे डोक्यावरून पाणी. लवकर हिंदू धर्म संपणार आहे 2047 साली, हे पण मी तुम्हाला लिहून देतो. कारण आपण ज्या प्रकारे धर्माला साईड बाय करतो, आपल्या देवांना आपण सेकंडरी पार्ट ठेवतो. फॉर एक्झाम्पल मी तुमच्याकडे पूजा असेल आणि तुम्हाला सांगितलं 10 करोडचं डील आहे, पटकन ये, नंतर डील हातून निघून जाईल. तुमचा लगेच गुरुजींना फोन करतो, गुरुजी एक प्रॉब्लेम झाला आहे, आपण पुढच्या आठवड्यात पूजा करूया. आणि तुम्ही लगेच त्या डीलला पळता. कारण तुमचा तुमच्या देवावरती विश्वास नसतो आणि तुम्ही ज्या धर्मांवरती जळतात की ते खूप कट्टर आहेत, खूप हे आहेत, त्यांना जर ऑफर केली तर म्हणाल की नाही, पहिला माझा गॉड, पहिला माझा खुदा, तुझं डील नंतर. त्याला जर धमकवलं तर तो सांगेल की माझा खुदा, माझा गॉड मला दुसरं दे. इतका त्यांचा विश्वास आहे आपल्या धर्मावरती, आपल्या देवांवरती. आणि आपण फक्त त्यांच्यावर जळतो. हिंदू खतरे में, हिंदू खतरे में, हिंदू खतरे में फक्त हिंदूंमुळे आहे. कारण आपण जे नतद्रष्टपणा करतोय धर्माबद्दल, देवांबद्दल, आपला धर्म हा मिटण्यासाठी आहे. कारण इथे पण बघितलं, आचमन कसं करायचं माहित नाही, तिलक धारण का करायचं माहित नाही. अनेकांचे फेस मी बघतो, सगळे पांढऱ्या कपाळ इथे आलेले आहेत. पांढऱ्या कपाळाने कोणाच्या समोर जाणं हे आपल्याकडे अपशकुन मानलं जातं. आणि तो तिलक आपण देवाचं पूजन म्हणून लावतो, कारण आत्मा इटसेल्फ गॉड जो आपल्या इथे बसलेला आहे. दुसरं कारण इथे आज्ञाचक्राच्या मागे ब्रेनचा तो पार्ट होतो जिथे मेमरी स्टोरेज होते. कंटिन्यू मिडल फिंगरने तुम्ही गंध लावता, तेव्हा तुम्ही ऑक्युप्रेशर करता आणि त्याच्यावर जेव्हा अक्षता प्लेस करता तेव्हा ऑक्युपंक्चर करतात. या कंटिन्यू सर्कलमध्ये तुमची मेमरी वाढते, कारण आपले टिश्यू कंटिन्यू डॅमेज होतात, आपले कंटिन्यू स्पार्किंग होतं. कुठल्याही सायन्सच्या मुलाला विचार, असं होतं की नाही? क्लायमेट चेंज घडले, तुम्ही आजारी पडला, टेन्स मध्ये आला, डिप्रेशन मध्ये गेला, तरी तुमचे टिश्यूज डॅमेज होतात, ते रिबिल्ड होतात. पण वयोपर्यंत त्याचं रिबिल्ड होणं कमी होतं आणि तुम्ही म्हणतात आजकाल लक्षात राहत नाही. हे कंटिन्यू करण्यामुळे तुमचे ते टिश्यूज वाढण्यास मदत होते. आणि याचं तुम्हाला एक्झाम्पल जर बघायचं असेल, ऑल ओव्हर इंडिया एज्युकेशन सिस्टम सेम येते, देखील साऊथ मध्ये आज पण इंटेलेक्च्युअल मास्टर्स जास्त होतात. कारण तिकडचे ख्रिश्चन लोक देखील टिळा होतात, त्यांना टिळाचं महत्व माहिती आहे. आपण मराठी प्रत्येक बाबतीत कदरू आहोत. पैसे कमवण्यात कदरू, पैसे खर्च करण्यात कदरू, धर्मदानामध्ये कदरू, देवाचं करण्यात कदरू, आयुष्य जगण्यात कदरू. कशाला इतके पैसे हवे? ते लिटरेचरमध्ये म्हणतात गेले, कहा खर्च करने होता, प्रॉफिट मिलेगा क्या? तो बोला की नाही पप्पा, प्रॉफिट नहीं है, थोड़ा ठीक है, मेंटल पीस मिलेगा, खर्च कर, लेकिन नेक्स्ट टाइम ये पैसा डबल लागून देईल. तो त्याला इन्स्पायर करतो पैसे कमवण्यासाठी. आपण पहिले तर डिप्रेस करतो. अशा प्रकारे हे कन्यादान केल्यामुळे तुम्ही खूप मोठं दान करता, म्हणून ते करायचं असतं. आपल्या धर्मामध्ये जीवनाचा अर्थ सांगितला आहे, तो सगळ्यापासून तुम्ही बघता. जीवन घेणं, अन्न खाऊन शरीर पोषणं, आपल्या पिसीच पुढे वाढाव्यात म्हणून संभोग करणं आणि नंतर आपली मुलं बाळ कमावती झाली की वान प्रथा जाऊन शेवटाला मृत्यूस आपलंसं करणं. जीवनाची हीच साखळी आहे. पण आपण सेक्सला खूप घाण करून टाकलेला आहे आणि त्यात आजकाल तो काय चाललं आहे, विष्णवे नमो, विष्णवे नमो, विष्णवे नमो. तर अशा प्रकारे कन्यादान झालेलं आहे. धन्यवाद. रतद्व्यावृत्त्यायं चकितमभिगन्ते शुचिर्पि सकस्य स्तोतव्यः कतविधगुणा कस्य विषयः पदे त्वर्वाचीने पतदिनमना कस्य न वचः मधुस्फीता वाच फलमृतं निर्मितिवत् स्तव ब्रह्मन् किंवा कविसुरविस्मयपदं मम त्वेतावानि गुणभद्रगुणेन भवतः पुरामीत्यर्थेऽस्मिन् पुरमथनबुद्धेन व्यवस्थिता. नंतर हळकुंडामध्ये हा धागा पिवळा करून त्याला बांधला जाणार आहे, जे पवित्र कंकण असणार आहे. आता 3 राऊंड मारायचे. सुरास्व विषयजंतु ब्रह्म विष्णु महेश्वराः वासुदेव जगन्नाथ संकर्षण विभो प्रद्युम्नस्य अनिरुद्धस्य भवन्तु विजयायते. आखण्डलोग्नि भगवान् यमोऽसा वर्णपवनश्चैव धना दक्षदा शिवा ब्रह्मणा सहिता सर्वे दिक्पाला मातुते सदा. कीर्तिर्लक्ष्मी मेधा वृष्टि श्रद्धा क्रियापतिः बुद्धिर्लज्जा वपुष्यान्ति कान्ति सृष्टिश्च मातरः.
नमस्ते हा फोटोग्राफर मध्ये येतो. सुसंपन्न सोहळा पाहिला. या सोहळ्यामध्ये आपण सगळ्यांनी आनंदाने सहभाग घेतला त्याबद्दल सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद. आणि लवकरच आपण ज्या मुख्य कार्यक्रमाची वाट पाहत आहोत तो भोजनाचा कार्यक्रम लवकर सुरू होईल. सगळ्यांनी टेन्शन घेऊ नका. कोण होईल सगळ्यांनी नम्र विनंती, वधूवरांना भरल्या पोटी आशीर्वाद द्या अशी कळकळीची विनंती. धन्यवाद. उम्मीद करतो, आशा करतो, अपेक्षा ठेवतो तुम्हाला हे लग्न नक्की आवडलं असेल. धन्यवाद.
करतो, आशा करतो, अपेक्षा ठेवतो तुम्हाला हे लग्न नक्की आवडलं असेल. धन्यवाद.